नमस्कार, मी कोमल. तर आज आपण बनवणार आहोत अगदी पौष्टिक अशी असणारी ही तांदळीची भाजी. आणि ती आपण गावरान पद्धतीनं कशी बनवायची ते बघणार आहोत. अगदी साध्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहे आपण. आणि जितक्या साध्या पद्धतीनं ही भाजी आपण बनवू तेवढीच ही भाजी छान लागते. याच्यामध्ये खूप जास्त काही पदार्थ वगैरे टाकायची किंवा कांदा वगैरे टाकायची काही गरज नाही. ही भाजी अगदी साध्या पद्धतीने बनवली तर खूप छान लागते. त्यामुळे अगदी साध्या पद्धतीनं आपण ही तांदळीची भाजी बनवणार आहोत. तर इथं मी भाजी निवडून घेतलेली आहे, ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. तर इथं मी लसूण घेतलेला आहे, तो ठेचून घेतलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर भाजी बनवण्यासाठी इथं मी कढई घेतलेली आहे, ती कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे. मी आता तेल टाकून घेते सुरुवातीला. अतिशय पौष्टिक अशी असते ही तांदळीची भाजी, बनवायला सोपी पण खायला तितकीच छान. ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते ही तांदळीची भाजी, मला तर खूप आवडते. तर हे बघा, मी तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये. काही जण कांदा वगैरे टाकून बनवतात, हिरवी मिरची सुद्धा टाकून बनवतात. पण ही गावरान पद्धतीनं जी बनवलेली भाजी आहे, तर तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल ज्यावेळेस तुम्ही ही भाजी अशा पद्धतीने बनवून बघाल. तर तेल गरम झालेलं आहे. तर मी या भाजीमध्ये हिरवी मिरची वगैरे काही सुद्धा नाही टाकणार. अगदी साध्या पद्धतीने जितकी ही भाजी बनवली जाते तेवढी छान लागते. त्यामुळं मला हिरवी मिरची वगैरे आवडत नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर एखादी मी हिरवी मिरची टाकली तरी चालेल. लसूण हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. गरम गरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आणि सोबतच तांदळाची भाजी खूप छान लागते खायला. तर हे बघा, लसूण छान असा भाजून घेतलेला आहे. आता मी भाजी टाकून घेते. सुरुवातीला खूप जास्त दिसते ही भाजी, पण जसजशी ती वाफेवरती शिजते तशी ती कमी होते. तर हे बघा, अगदी आता मी थोडीशी भाजी टाकलेली आहे, थोडीशी ठेवलेली आहे बाजूला. जशी ती वाफेने शिजून थोडी वाफेवरती शिजेल त्यावेळेस मी उरलेली भाजी टाकणार आहे. तर हे बघा, मी भाजी टाकून घेतलेली आहे. आणि आता चमच्याने व्यवस्थित हलवून घेते, म्हणजे खालून करपणार नाही. अगदी हिरवी गार भाजी आहे, तुम्ही बघू शकताय. काही भाज्या ज्या आहेत त्या अगदी साध्या पद्धतीनं आपण जितक्या बनवू तेवढ्याच त्या खायला छान लागतात. त्यामुळं जास्तीचं काही वापरत नाही मी तांदळाची भाजी वगैरे बनवताना. तर हे बघा, भाजी कढईमध्ये टाकल्यानंतर किती दिसत होती आणि अगदी 2च मिनिटात ती भाजी वाफेवरती शिजून कमी झालेली आहे. ह्या भाजीला स्वतःच असं पाणी सुटतं, त्यामुळं पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही याच्यामध्ये शिजायला. तर आता मी उरलेली जी भाजी आहे ती सुद्धा याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर ही 2 पेंडी तांदळाची भाजी आज आमच्या यांनी बाजारातून आणली होती. तर खूप दिवसांनी तांदळाची भाजी भेटली, मग चला तर आज तांदळाच्या भाजीचा व्हिडिओ बनवू. खूप छान असा वास सुटलेला आहे भाजीचा. अगदी साधीच आपण लसणाची फोडणी दिलेली आहे फक्त या भाजीला, पण खूप छान असा घरभर वास येतोय. मला खूप आवडते ही तांदळाची भाजी. तर आता मी याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे. चवीनुसार मीठ टाकायचं, पण सुरुवातीला थोडंसं कमीच मीठ टाकायचं, कारण की ज्यावेळेस ती भाजी वाफलून थोडीशी कमी होते त्यावेळेस मीठ जरी टाकलं तरी चालेल. त्यामुळे हे बघा, मी सुरुवातीला अगोदर ही सगळी भाजी वाफेवरती शिजवून घेतलेली आहे आणि नंतर मी मीठ टाकलेलं आहे, म्हणजे भाजीत आपल्याला मिठाचा अंदाज येतो किती टाकायचं आहे ते. तर हे बघा, मीठ टाकून घेतलेलं आहे. गॅस बारीक करते आणि याच्यावरती झाकण ठेवून मी ही भाजी वाफवून घेते.
म्हणजे वाफेवरतीच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे, याच्यामध्ये पाणी वगैरे मी काही टाकणार नाही। भाजी अगदी कवळी आहे, त्यामुळं ती लगेच शिजते, खूप जास्त टाईम लागत नाही या भाजीला शिजायला। तर मी 3 ते 4 मिनिटं फक्त वाफेवरती ही भाजी शिजवून घेते झाकण ठेवून। तर हे बघा, झाकण ठेवल्यानंतर भाजीला स्वतःचं असं इतकं असं पाणी सुटलेलं आहे। तर भाजी खूप जास्त अशी गिजगी होऊ नये यासाठी मी काय करते, हे बघा अशा पद्धतीनं ही भाजी जी आहे ती बाजूला करून घ्यायची आणि हे पाणी सगळं आपल्याला आटवून घ्यायचं आहे। पाणी वगैरे शिजवून म्हणजे बाजूला वगैरे काढून घ्यायचं नाही, कारण की काय होतं, हे पाणी काढल्यानंतर भाजीची सगळी चव त्या पाण्यातून म्हणजे निघून जाते आणि भाजी तितकी छान लागत नाही खायला। त्यामुळे अशा पद्धतीनं जर हे पाणी मधल्यामध्ये जर आपण आटवून घेतलं तर ते भाजीमध्ये त्या म्हणजे भाजीची जी टेस्ट आहे ती आहे तशीच राहते, त्यातले पौष्टिकपणा काही सुद्धा निघून जात नाही पाणी न काढल्यामुळे। तर हे बघा, हे पाणी मी अशाच पद्धतीने आटवून घेणार आहे। तर हे बघा, सुरुवातीला किती पाणी होतं, आता हे पाणी आटलेलं आहे। तर आता याच्यामध्ये मी सगळी भाजी मिक्स करून घेते। हे बघा, तर भाजी जास्त अशी शिजल्यासारखी पण गिजगी पण होत नाही आणि पाणी न काढल्यामुळे छान अशी टेस्टसुद्धा त्याची टिकून राहते। त्यामुळं मी अशा पद्धतीनं ही तांदळाची भाजी शिजवते। काही जण अगोदर पाण्यामध्ये वाफलून घेतात 1-2-3 मिनिटं आणि ते पाणी काढून घेतात आणि नंतर फोडणी देतात। मग त्या भाजीतली सगळी पौष्टिकपणा किंवा त्याची जी स्वतःची चव आहे ती निघून जाते त्या पाण्यासोबत। मग भाजी फोडणी दिल्यानंतर खूप छान अशी म्हणजे त्याची टेस्ट लागत नाही। त्यासाठी मी अशा पद्धतीनं ही तांदळाची भाजी बनवते। तर हे बघा, किती छान दिसते ही भाजी। तर हे बघा, भाजी छान अशी शिजलेली आहे। तर मी आता गॅस बंद करून घेते। तर ही बघा, तयार आहे तांदळीची भाजी। अगदी घरभर वास सुटलेला आहे ह्या भाजीचा। तर गरम गरम भाजी आणि सोबतच ज्वारीची भाकरी, तर खूप छान लागते खायला। आणि आपण ही अगदी गावरान पद्धतीनं बनवलेली आहे, कांदा वगैरे किंवा हिरवी मिरची असं काहीच याच्यामध्ये टाकलेलं नाही, तरीसुद्धा ही भाजी खायला खूप छान लागते। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं तांदळाची भाजी एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा।